हैदराबाद इथे बोलताना नरेंद्र मोदींनी जनतेला अनेक सल्ले दिले आहे. त्या सल्ल्याचा जर आपण इथे उहापोह करूया. पहिला सल्ला होता की जनतेने काटकसरीची सवय ठेवावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एवढंच सांगणं आहे की आधी स्वतःपासून सुरुवात करा. काटकसर करायला सुरुवात केला. आधी केले मग सांगितले. महात्मा गांधी लोकांना उपदेश करण्यापूर्वी आधी त्याचा अवलंब करायचा. साने गुरुजी असू दे किंवा विनोबा भावे असू दे, त्यांनी आधी लोकांना सल्ले देण्यापूर्वी स्वतः सुरुवात केली, मग सल्ले दिले. तेव्हा नैतिकता प्राप्त होते. तेव्हा ही काटकसरीची सुरुवात नरेंद्र मोदींनी आधी स्वतःपासून सुरुवात करावी. जनता बघते टी व्हीवर कशा प्रकारची उधळपट्टी करत आहेत नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या एक एक कार्यक्रमाची खर्च जो असतो तो जवळजवळ 100 कोटी 200 कोटी ते 1000 कोटीपर्यंत जातो. 100 कोटीमध्ये एक मोठं हॉस्पिटल KEM सारखं हॉस्पिटल बनून तयार होतं. नरेंद्र मोदीच्या एका व्हिजिटचा खर्चच असतो 50 कोटीच्या वर. तेव्हा काटकसरीची सवय स्वतःपासून लावायला सुरुवात करा. महागडे सूट घालू नका. एकदा तुम्ही एक सूट घातल्यानंतर पुन्हा घालत नाही आहे तर तो महिनाभर घालायला सुरुवात करा. काटकसर तिकडेच होणार. महागड्या गाड्या वापरू नका. काटकसरीची सुरुवात तुमच्यापासून करा. बघा जनता तुमच्या अनुकरण करतं की नाही. दुसरा मुद्दा होता पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करा. मग तेव्हा तुम्हालाही तीच सल्ला आहे. तुमच्यासोबत 500-600 अशा गाड्यांचा ताफा निघतो. प्रत्येक गाड्यांमध्ये पेट्रोलियम किती खर्च होतं हे बघा. ते 8000 करोडचं विमान घेऊन तुम्ही जे फिरायला निघता, पेट्रोलियम पदार्थांचा वापर तुम्हीसुद्धा जपून केलात तर तुमचे एकट्यावर जवळजवळ 2000 लोकांचं जेवढं पेट्रोलचा खर्च होतो तेवढा एकटा पेट्रोल तुम्ही खर्च करत असतात. तेव्हा तुमच्यापासून सुरुवात करा. जर आपला पुढारी पेट्रोलियम पदार्थाचा जपून वापर करतो हे जनतेच्या लक्षात येईल, तेव्हा जनतासुद्धा पेट्रोलियम पदार्थाचा जपून वापर करेल. घरून ऑनलाईन बैठका घ्या. आम्हालाही तेच सांगणं आहे. तुम्हीसुद्धा घरून ऑनलाईन उद्घाटन करा. रेल्वेचं उद्घाटन ऑनलाईन करा. कार्यक्रमाच्या स्थळी तुम्ही जायची गरज नाही. जेव्हा कार्यक्रम स्थळी जाता तेव्हा तो तुमचा 8000 कोटीचं विमान होतं. तुमच्या अनेक महागड्या गाड्या येतात. तेव्हा तुमच्यासुद्धा सगळी उद्घाटनं, सगळे प्रचार, अगदी निवडणुकाचा प्रचारसुद्धा घरून ऑनलाईन करायला सुरुवात करा. स्वयंपाक करताना तेलाचा कमीत कमी वापर करा. हो, तुम्ही मशरूम खा, आम्ही तेलाचा कमीत कमी वापर करतो. नाहीतरी झोपडपट्टीतल्या जनतेने तेलाचा वापर करायचा सोडलेलंच आहे. तेल एवढं महाग करून ठेवलेलं आहे की तेल लांबूनच बघितल्यावर पण आम्हाला टॅक्स लागेल का अशी भीती वाटायला लागते. पुढचा प्रश्न आहे स्वदेशीचा वापर करा. अरे धन्य, कोण सांगतोय? स्वदेशीचा वापर करा. ज्या माणसाची उभी हयात परदेशी वापरण्यात गेली आणि त्याचा दिखावा करण्यात गेली तो आम्हाला सांगतो परदेशीचा वापर करू नका, स्वदेशीचा वापर करा. तुमची गाडी परदेशी, तुमचा चष्मा परदेशी, तुमचा पेन परदेशी, तुमची बुटं परदेशी, तुमचे कपडेसुद्धा महागडे परदेशी आणि तुम्ही आम्हाला सल्ले देता. मी तुम्हाला एकच सांगतो, दुसऱ्यांना सल्ले देण्याची नैतिकता आधी तुम्ही प्राप्त करा ना. आमची इच्छा आहे आम्ही स्वदेशी वापरावं. गांधीजींनी स्वदेशीचा वापर करा जेव्हा सांगितलं ना, त्यांनी परदेशी कपडे आपल्या अंगावरचे फेकून दिले होते आणि केवळ पंचा आणि धोतर घालून राहत होते. तुम्ही पण तेच केलं पाहिजे. पंचा धोतर नका घालू, पण स्वदेशी पॅन्ट शर्ट घालून राहा. पहा, तुमचं अनुकरण लोक करतील. कारण बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले. परदेशी दौरे टाळा. झोपडपट्टीतली माणसं आहोत आम्ही. 140 करोडची जनता परदेशी दौरे करत नाही. आमची ती लायकी नाही आहे. तुमचा जो 1% जो श्रीमंत वर्ग आहे तो सारखा परदेशी दौरे करतो आणि तुम्ही परदेशी दौरे टाळले पाहिजे. पाकिस्तानी जर तुम्हाला बोलवलं नाही तर बिनबुलाये मेहमानसारखं बिर्याणी खायला जाऊ नका. चीनमध्ये बोलवत नाही ते वारंवार चीनचे दौरे करू नका. जर्मनीचे दौरे करू नका. कोणी तुम्हाला मिठ्या मारायला उत्सुक नाही आहे. सारखं अमेरिका जाऊ नका. सारखं फ्रान्समध्ये जाऊ नका. एकदा पूर्वीचे पंतप्रधान एकदा व्हिजिट झाल्याबरोबर 5 वर्ष कुठल्याही देशात जात नसत.
तुम्ही मात्र प्रत्येक देशाचं 10-10 वेळा दौरे केलेले आहेत. तुमच्या प्रत्येक दौऱ्यावर 2,000 करोडपेक्षा जास्ती खर्च होतो. किती? 2,000 करोड. 1,000 करोडमध्ये विचार करा, 10 हॉस्पिटल बनतील. 2,000 करोडमध्ये 20 हॉस्पिटल बनतील. अफाट पैसा तुम्ही खर्च करत असता. तेव्हा तुम्ही मात्र परदेशी दौरे टाळा. आम्ही झोपडपट्टीची जनता परदेशी दौरे करत नाहीत. तर हा सल्ला जरा अति वाटतो आम्हाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. छान सल्ला आहे. तुम्ही सुद्धा जमेल तेवढं ते महागडं 8,000 करोडचा प्लेन सोडा, ती महागडी गाडी सोडा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. जरा आमच्यासारखं आम्ही ट्रेनमध्ये लटकत कसा प्रवास करतो ते करायला सुरुवात करा. बससाठी तासनतास रांगेत आम्ही कसे उभे राहतो ते पाहायला सुरुवात करा. तुम्ही सुद्धा मेट्रोमध्ये, मोनोमध्ये जरा प्रवास करून बघा. आणि लोकांना सल्ले देण्यापूर्वी पहिला त्याचा स्वतः अंगीकार करा. आधी केले मग सांगितले. जर असं करणार नाहीत तर लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण नुसते कोरडे पाषाण.